सोपं सेक्शन, काय एवढं अवघड नाही आहे. 1800 ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, या ईस्ट इंडिया कंपनीचा राज संपला. आपल्या भारतामध्ये जे भारत मंत्रीचं पद होतं किंवा इतर ज्या गोष्टी होत्या त्या हळूहळू सुरू करण्यात आल्या आपल्या भारतात. ओके, आपल्या भारतात व्हॉइस रॉय आणि भारत मंत्री. बघा आता कधी कधी आयोगाने काय केलंय बघा गेम, भारत मंत्री आहे ना, या भारत मंत्रीचा इंग्लिश शब्द विचारलेला आहे. काय विचारलाय? इंग्लिश शब्द. भारत मंत्र्याचा इंग्लिश शब्द काय? तर सेक्रेटरी. ओके, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. लक्षात घ्या, सेक्रेटरी ऑफ स्टेट, ओके, फॉर इंडिया. भारतासाठी असलेला एक सेक्रेटरी म्हणजे एक मंत्री संदर्भातला भाग. ठीक आहे. आणि या भारत मंत्र्याला सपोर्ट करण्यासाठी भारत परिषद काय केलं, तर भारत परिषद स्थापन करण्यात आली होती. तर हे झालं होतं 1858ला. पण 1858ची जी तरतुदी होत्या ह्या सगळ्या तात्पुरत्या होत्या. काय होत्या? तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. म्हणजे आपल्याकडे फक्त ही स्ट्रक्चर बदललं होतं. ईस्ट इंडिया कंपनीचं स्ट्रक्चर जाऊन हे बेसिक स्ट्रक्चर येणं गरजेचं होतं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु ब्रिटिश संसदेला, ओके, ब्रिटिश संसदेला असं वाटलं की 1861च्या काळामध्ये, मी परत एक सांगतो, 1861च्या काळामध्ये ब्रिटिश संसद जी आहे, ब्रिटिश संसदेला असं वाटलं, ओके, ब्रिटिश संसदेला असं वाटलं की आपण काही प्रशासनिक फेरफार केले पाहिजे. लक्षात आलं? प्रशासनिक फेरफार. आता हे जे प्रशासनिक फेरफार होते ते कशा स्वरूपाचे होते किंवा काय होते, तर थोडक्यात आपण बघू. प्रशासनिक फेरफार जे होते ना, बघा थोडंसं आहे ना, लेक्चर लेनली होईल, मी तुम्हाला आधीच सांगतो. या लेक्चर्सला मला म्हणजे मी असं नाही की बाबा हां झालं चला याचं उत्तर आहे चला पळा टाटा बाय बाय, तसं नाही. PYQ आहे, तर PYQला सुद्धा आपण एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने कव्हर करणं गरजेचं आहे, ज्याच्यातून तुम्हाला हे बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. राईट. तर 1861मध्ये जे प्रशासनिक बदल झाले त्यातले काही महत्त्वाचे बदल असे होते की कायदे निर्मितीची जी प्रक्रिया होती, कायदे निर्मितीमध्ये, ठीक आहे, भारतीयांना सहभागी केलं होतं. फर्स्ट टाइम हे घडलं होतं. ठीक आहे, भारतीयांना सहभागी करून ठेवलं होतं आणि एक कायदे मंडळ तयार केलं गेलं होतं. कायदे मंडळ. आता हे जे कायदे मंडळ होतं ते थोडक्यात काय होतं, तर व्हाईसरॉय ची कार्यकारी परिषद, व्हाईसरॉयची कार्यकारी परिषद हेच आपल्या त्या काळात काय होतं, भारतासाठी असलेलं एक छोटंसं कायदे मंडळ त्या ठिकाणी होतं. ठीक आहे. परिषदेला कायदे मंडळाचा दर्जा दिला. म्हणजे व्हाईसरॉयची जी कार्यकारी परिषद होती जी 1858च्या द्वारे सेट केली गेली होती, ही परिषद 1858 द्वारे आली होती. या 1858च्या परिषदेला दर्जा बदलला आणि एक कायदे मंडळाचा दर्जा दिला. हाच तो बदल होता. बऱ्याच लोकांना असं वाटतं, बघा तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल, तुमचा अभ्यास चांगला होईल, त्यावेळेस तुम्ही असा एक विचार कराल बघा नक्की, 1858चा कायदा ऑलरेडी आला होता. मग 1858चा कायदा आला असताना परत 1861ला काय घाय केली, घाय काय केली? ठीक आहे. अरे बाबा अनुज, मी पहिलेच काय सांगतोय ना त्याच्याकडे लक्ष दे. ओके, किती क्वेश्चन घेणार, काय क्वेश्चन घेणार, हे मध्ये आधी काय असले फालतूचे कमेंट करत जाऊ नका यार. मी माझ्या ना शिकवण्यावरती कॉन्सन्ट्रेशन असतं आणि शिकवण्यावरती कॉन्सन्ट्रेशन असताना ना हे बिनकामाचे कमेंट्स नका करत जाऊ, नाही तर येत जाऊ नका लेक्चरला. ठीक आहे ना? मी इथं शिकवतोय काय, तू विचारतोय काय? नाही, ह्याच गोष्टीमुळे मला लेक्चर घ्यावं असं वाटत नाही. एक तर तुमचं रात्र रात्री बेरात्री जागून इथं सगळ्या गोष्टी करायच्या, ओके, कंटेंट बनवायचे, नोट्स बनवायचे, आणि हे तर जीव कशात, तर क्वेश्चन किती घेणार, काय खायचं इथं? तर कायदे निर्मितीमध्ये या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तर कायदे निर्मितीमध्ये काय झालं होतं,
ओके, कायदे निर्मितीमध्ये एक सिस्टमॅटिकली करून असं ठेवलं होतं की कायदे निर्मिती करताना एक साधारणतः 5 ते 6 कायदेतज्ञ त्या ठिकाणी घ्यायचे. काय करायचे? कायदे तज्ञ. आणि 6 कायदेतज्ञ घेऊन त्या ठिकाणी ओके व्हाईसरॉयला त्याचा हेड बनवायचा. काय बनवायचा? हेड बनवायचा. आता यामध्ये भारतीयांचा जो सहभाग होता तो भारतीयांचा सहभाग पण खूप गरजेचा होता. आणि भारतीयांच्या सहभागामध्ये या ठिकाणी 3 लोक खूप महत्त्वाचे होते. तो होता कोण? तर बनारसचा राजा, त्यानंतर दुसरा होता पतियाळा जो आहे ना, पतियाळाचा महाराजा, आणि जो तिसरा घटक आहे ते सर दिनकरराव. सर दिनकरराव हे जे 3 सदस्य होते, हे 3 सदस्य भारतीय होते. म्हणजे भारतीय लोकांना फर्स्ट टाइम कार्यकारी परिषदेचा किंवा कायदे मंडळामध्ये सहभाग या ठिकाणी मिळाला होता. ठीक आहे, कुठंतरी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता बरं ठीक आहे, आता हे कायदेतज्ञ घेतले गे, सगळ्या गोष्टी केल्या, तर आता हे कायदे मंडळामध्ये कायदे निर्मिती करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी सगळ्याच्या सगळं व्हाईसरॉयला थोडीच जमणार होतं. व्हाईसरॉयला जमणार नव्हतं. मग व्हाईसरॉयला जर जमत नसेल तर मग व्हाईसरॉयचं काय करणं गरजेचं होतं? खाते वाटप करणं गरजेचं होतं. काय करणं गरजेचं होतं? खाते वाटप. तर ही जी खाते वाटप आहे ना, ही खाते वाटप या ठिकाणी केली गेली होती. तर जी खाते वाटप होती, ही खाते वाटप मंत्रालयाची पद्धत ही फर्स्ट टाइम, हे सगळं फर्स्ट टाइम आपल्या भारतात स्टार्ट झालं होतं. खाते वाटप आणि मंत्रालय, कुठं ना कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी फर्स्ट टाइम आपल्याला दिसत होत्या. हे 1858 मध्ये नाही दिसल्या, 1861 मध्ये दिसायला लागल्या. त्यामुळं कुठं ना कुठंतरी असं वाटलं की बाबा आपल्या भारतात एक बदल होतोय. ठीक आहे, त्यानंतर सुप्रीम कोर्ट जे होतं, जी बरखास्ती केली, सुप्रीम कोर्टची बरखास्ती केली, काढून टाकली सुप्रीम कोर्ट, आणि प्रांतानुसार हायकोर्टची स्थापना केली. काय केली? हायकोर्टची स्थापना केली. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तसंच स्थानिक कायदे जे होते, जे काही स्थानिक कायदे असायचे एखाद्या प्रांताचे किंवा कशाचे, या स्थानिक कायद्यांना कशाची? तर गव्हर्नरची मंजुरी मिळायची, आणि गव्हर्नरच्या मंजुरीनंतर ही गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाकडे मंजुरीसाठी जायचं. आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच व्हाईसरॉयच होता. व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ह्या एकाच पदावरती होता. म्हणजे ॲक्च्युली एकच माणूस पण 2 काम करणार. गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हणून ज्यावेळेस तो काम करेल त्यावेळेस तो प्रांतांसाठी काम करणार, आणि ज्यावेळेस तो व्हाईसरॉय म्हणून काम करेल त्यावेळेस तो राजांसाठी किंवा संस्थानिक लोकांसाठी काम करणार. ओके, काम करणार एकच माणूस, पण तो 2 अँगलनी काम त्या ठिकाणी करायचा. या सगळ्या गोष्टींवरून एवढं तर लक्षात येतं आपल्या की 1861चा जो कायदा आहे, हा 1861चा कायदा थोडक्यात वेगळा आहे. ओके, विशेष म्हणजे की तर दुसरे जे ऑप्शन्स आहेत, हे जर दुसऱ्या ऑप्शनमध्ये कुठल्याही प्रकारचा असा कुठला काउन्सिल ॲक्ट या ठिकाणी होता. इंडियन काउन्सिल ॲक्ट जे होते, हे सगळे इंडियन काउन्सिल ॲक्ट एक वेगळ्या स्वरूपाचे होते. ठीक आहे, 1861 नंतर डायरेक्ट 1892च्या काळात काउन्सिल ॲक्ट आले होते. परत एसटी मीन्स जुलै 2022चे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण घेऊ. त्यातला दुसरा क्वेश्चन घेता. दुसरा क्वेश्चन जो आहे, ठीक आहे, घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले होते. काय घेण्याचं ठरवलं होतं? गोलमेज परिषद घ्यायचं ठरवलं होतं. आता गोलमेज परिषद गरजेची पण होती, कारण की आपल्या भारतासाठी काहीतरी एक ठोस, ओके, एक ठोस किंवा एक जबाबदार शासन आपल्याला मिळणार होतं. त्या दृष्टिकोनातून एक गोलमेज परिषदेचं आयोजन करायचं ठरवलं होतं. ठीक आहे, आता त्याची पण एक छान पार्श्वभूमी आहे. तर आता त्यामध्ये ओके परिषद घेण्याचं ठरवले. ठीक आहे, तर कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये?
ठीक आहे. कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली? ओके, कोणत्या? इथं एक पॉईंट पाहिला होता, कोणत्या गोलमेज परिषदेत? राज्यघटनेची रूपरेषा आहे, सांगा पटपट. दुसऱ्या, ओके, 6व्या, तिसऱ्या की चौथ्या? कोणत्या गोलमेज परिषदेत ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या? तर हे झालं होतं श्वेतपत्रिके कोणत्या गोलमेज परिषदेच्या नंतर तयार करण्यात आली? श्वेतपत्रिका म्हणतोय मी, श्वेतपत्रिका. ठीक आहे. कायम लक्षात ठेवा. बढिया, चला उत्तर यायला लागले. याचं उत्तर जे आहे ना ते वसीम शेखने बरोबर दिले बघा. याचं उत्तर आहे ना वसीम शेखनी परफेक्टली दिलेलं आहे. एक लक्षात घ्या, जी गोलमेज परिषद आहे, गोलमेज परिषद 3 झाल्या होत्या. ठीक आहे, गोलमेज परिषद काय झाल्या होत्या? 3 झाल्या होत्या. आणि जी श्वेतपत्रिका आहे ना, ही श्वेतपत्रिका जी तयार केली गेली, ही श्वेतपत्रिका गेली होती तर कधी? येस, तिसऱ्या गोलमेज परिषदेनंतर. तुम्ही जे म्हणताय ना दुसऱ्या 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 दुसऱ्या, तो जातीय निवाडा होता. जातीय निवाडा आणि व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हां, बरोबर. कसं रे? जातीय निवाडा हा सेकंड परिषदेनंतर आला होता, ज्यामध्ये ओके, ज्यामध्ये काय करण्यात आलं होतं तर SC लोकांसाठी म्हणजे शेड्यूल कास्टसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं ठरवलं गेलं होतं. काय केलं होतं? स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं ठरवलं होतं. आलं लक्षात? काय ठरवलं होतं? स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं ठरवलं होतं. ही गोष्ट गांधीजींना मान्य नव्हती. मग त्यांच्यामध्ये ओके, आंबेडकर आणि गांधी आणि आंबेडकरांचा पुणे करार झाला होता. आंबेडकरांमध्ये काय झाला होता? पुणे करार. आता इथं थोडंसं आपलं हिस्ट्रीकडं जायचं नाही आपल्याला लगेच, फक्त एवढं लक्षात पुणे करार झालं होतं. मग त्याच्यानंतर परत थर्ड परिषद झाली होती. म्हणजे फर्स्टमध्ये तर धिंगाणाच झाला होता सगळा, काँग्रेस गेलं नव्हतं. सेकंडमध्ये काँग्रेस गेलं पण तिथं काही मतं म्हणजे व्यवस्थित मतं त्यांना मांडता नाही आलं. आणि थर्डमध्ये काँग्रेस परत गेलं नाही. तर थर्ड परिषद ज्यावेळेस झाली, ते थर्ड परिषद झाल्यानंतर श्वेतपत्रिका तयार करण्यात आली. म्हणजे बघा, तुमच्यापैकी मॅक्झिमम विद्यार्थी इथं चुकलेले आहेत, मॅक्झिमम. वसीम शेखने बरोबर उत्तर दिले, प्रसाद गिरी नंतर दिले. ठीक आहे. आता ही जी जातीय निवाडा आणि श्वेतपत्रिका यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ. श्वेतपत्रिका म्हणजे काय? तर बघा, 3 परिषदा झाल्या होत्या. फर्स्ट परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं होतं की जर इनकेस पुढं घटना बनवायची झाली, लक्षात घ्या, घटना बनवलीच किंवा बनवायची वेळ आली, ओके, बनवली, तर ती भारतीयच बनवतील. भारतीय बनवतील. हे पहिल्या परिषदेमधलं आपल्याला यश मिळालं होतं. सेकंड परिषदेमध्ये सगळेच गेले होते, पण त्या ठिकाणी आहे ना एकमत झालंच नाही. आणि शेवटी शेवटी जातीय निवाडा जाहीर करण्याची एक तरतूद किंवा एक ब्रिटिश सरकारनं घाई करायचा प्रयत्न केला होता. तो ऑगस्ट 1932 मध्ये रॅमसे मॅकडोनल्ड नावाचा एक व्यक्ती होता, त्यांचा एक प्राईम मिनिस्टर. ऑगस्ट, हे लक्षात ठेवा का, ऑगस्ट 1932 मध्ये त्या काळातले ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर रॅमसे मॅकडोनल्ड. ठीक आहे. यांनी अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व मिळावं
हे पॉइंट लक्षात ठेवा. अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्याची ही एक योजना होती आणि ह्याच योजनेला जातीय निवड असं म्हणतात. अल्पसंख्याक लोकांना प्रतिनिधित्व मिळावं, कशामध्ये मिळावं तर कायदे मंडळामध्ये मिळावं. मग त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवणं गरजेचं होतं. तर जागा राखीव ठेवणं किंवा स्वतंत्र मतदारसंघ तयार करणं. त्या काळात जागा राखीव पद्धती नव्हती, त्या काळात स्वतंत्र मतदारसंघ असायचा. हे पण एक वेगळा पॅटर्न आहे, ह्याला कधी नंतर पुढे भविष्यात आपण एक्सप्लेन करून घेऊ. पण जातीय निवाडा तुम्हाला लक्षात आला. जातीय निवाडा हा कशासाठी होता तर अल्पसंख्याकांना म्हणजे अल्पसंख्याकांना कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळालं यासाठी होता. तर ही जी श्वेतपत्रिका होती ना, ही श्वेतपत्रिका खूप महत्त्वाची होती. श्वेतपत्रिका म्हणजे काय तर या तीनही गोलमेज परिषदांचा सार, पहिली, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, या तीनही गोलमेज परिषदांचा जो सार होता, ओके, हा एक सार होता, म्हणजे एक थोडक्यात मसुदा. तसा आपल्या भारतीय राज्यघटनेचा, ओके, भारतीय घटना समितीने, भारतीय राज्यघटना समितीच्या अंतर्गत असलेल्या मसुदा समितीने जसा एक मसुदा सादर केला होता, ओके, मसुदा सादर केला होता, सेम तसाच एक मसुदा ब्रिटिश पार्लमेंटनं तयार केला आपल्या भारताची भावी राज्यघटना बनवण्यासाठी. ब्रिटिश संसदेने एक मसुदा क्रिएट केला. याच मसुद्याला, हा जो मसुदा होता तो 1935च्या कायद्याचा एक कच्चा, ओके, कच्चा कागद आपण म्हणू शकतो. एक कच्चा कागद की ज्या कच्चा कागदावर फक्त मसुदा रेखाटला होता की हा कायदा कसा असेल, किंवा 1935च्या कायद्यामध्ये आपल्याकडं फेडरल स्ट्रक्चर आणायचं. ओके, म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा फेडरल स्ट्रक्चर नाही, पण ह्या लेखांना, ओके, ह्या लोकांना आहे ना आपल्याकडे फेडरल स्ट्रक्चर आणायची इच्छा होती. त्यामुळे फेडरल स्ट्रक्चर आपल्या भारतात आणायचं का, आपल्या भारतामध्ये, ओके, आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या म्हणजे स्पर्धा परीक्षा आपल्या भारतामध्ये घ्यायच्या का, किंवा आपल्या भारतामध्ये न्यायपालिका कशी ठेवायची, या सगळ्यांच्या ज्या तरतुदी होत्या, केंद्र राज्य संबंध कसे ठेवायचे, आपल्याकडं सूची ठेवायची का, या सगळ्यांचा जो भाग होता ना, ह्या तीन गोलमेज परिषदांचा सगळा सार, हा सगळ्याचा सगळा सार ठेवून त्या ठिकाणी एक श्वेतपत्रिका, एक व्हाईट पेपर त्या ठिकाणी सादर केला होता. ठीक आहे, लक्षात. या श्वेतपत्रिकेचं, तसं तर ही श्वेतपत्रिका 1933च्या काळातच तयार करायचा प्रयत्न केला गेला होता. ठीक आहे, कधी केला होता 33च्या काळात. 34मध्ये 1934मध्ये तिचं व्यवस्थित संयुक्त पद्धतीने काय करण्यात आली तर परीक्षण करण्यात आलं. म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी संयुक्त पद्धतीने मिळून त्या ठिकाणी संयुक्त परीक्षण केलं. ओके, आणि त्यानंतर ज्या शिफारशी आल्या, या शिफारशींच्या आधारावर, ठीक आहे, आधारावर अंतिम विधेयक तयार केलं. अंतिम विधेयक तयार केलं. ठीक आहे, आणि ह्याच विधेयकाला आपण काय म्हणतो, हे ज्यावेळेस अंतिम विधेयक मान्य झालं त्यालाच म्हणतात 1935चा कायदा. तर या 1935चा जो कायदा होता, या कायद्यामध्ये 321 कलमे, जवळपास 10 परिशिष्टे त्या ठिकाणी होती. ठीक आहे, 10 परिशिष्टे त्या ठिकाणी होती. आपल्या भारतीय राज्यघटनेत याच 1935च्या कायद्याचा जवळपास 75% भाग, किती, 75% भाग आपल्या भारतात राज्यघटनेत घेतलेला आहे. ओके, लक्षात आलं सगळ्यांना. चला पुढच्या क्वेश्चनकडे जायचं. तर हा झाला सेकंड क्वेश्चन. त्यानंतर हा थर्ड क्वेश्चन घेऊ आता. भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आलेली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते. केंद्र आणि राज्य यांच्यात जी पायाभरणी झालेली आहे ती कुठं दिसते नक्की, तर ती मॉर्लेमेंटो सुधारणा ॲक्ट 1909 मध्ये दिसते, की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919 मध्ये दिसते, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935ला दिसते, की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 दिसते. कशात दिसते? केंद्रात आणि राज्यात जी पायाभरणी केलेली आहे
ती कशात दिसून येते. बघा, आपल्याकडे केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये अधिकारांची जी विभागणी आहे ती प्रॉपर पद्धतीने झाली 1935ला. 1935च्या कायद्याअंतर्गत काही सूची तयार करण्यात आल्या होत्या. एक विषय सूची देण्यात आल्या होत्या. विषय सूची म्हणजे काय, तर जसं केंद्र सरकारने कोणत्या विषयांवर कायदे करायचे. बघा कसं होतं की एखादा देश आहे, आपल्या भारतात एक तर आपण काय केलेलं आहे, केंद्र पण केलं आहे तयार आणि राज्य पण तयार केलं आहे. मग केंद्रानं कायदे कशावर करायचे, राज्याने कायदे कशावर करायचे, कोणत्या विषयावर करायचे हे क्लिअर होणं गरजेचं आहे. नक्की केंद्राने काम कसं करायचं, राज्यानं काम कसं करायचं, कोणत्या विषयावर कायदे बनवायचे, जेणेकरून कायद्यांमध्ये क्लॅशिंग नाही येणार. तर होतं असं की जी विषय सूची आहे ही विषय सूची देत असताना केंद्राचं त्याला म्हणतात आपण केंद्र सूची. त्या काळात 35च्या कायद्याद्वारे प्रांत सूची तयार केली होती आणि एक तिसरी पण सूची तयार करून ठेवली होती. त्याला म्हणलं जातं कोणती, समवर्ती सूची. केंद्र सूची, प्रांत सूची, समवर्ती सूची आणि आणखी एक चौथा प्रकार करून ठेवला होता. त्याला काय म्हणलं जातं, विशेष सूची किंवा विशेषाधिकार. म्हणजे काय, विशेषाधिकार म्हणजे असे की ज्या तीनही सूचींमध्ये जो विषय नाही, तीन सूचीत जो विषय नाही, तीन सूचीमध्ये जो विषय नाही तो यात ठेवणे, तो काय ठेवणे, यामध्ये ठेवणे. तर हा जो चौथा घटक होता ह्याला म्हणतात विशेषाधिकार म्हणजे विशेष भाग. तर केंद्र सूची, प्रांत सूची आणि समवर्ती सूची. तर जो केंद्र सूचीचा भाग होता, ठीक आहे, ह्या केंद्र सूचीच्या भागामध्ये त्या काळात 35च्या ॲक्टद्वारे किती विषय होते, तो 59 विषय दिले होते. प्रांत सूचीमध्ये किती विषय दिले होते, तर 54 विषय दिले होते. आणि समवर्ती सूचीमध्ये किती विषय टाकले होते, तर फक्त 36 विषय टाकले होते. आता हे कधी विसरायचं नाही बरं का. आता तुम्हाला सपोज काही विद्यार्थ्यांना हे आज कळलं असेल तर हे पाठांतर करून ठेवा. स्पेशली मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगतो किंवा काही जे विद्यार्थी जुने आहेत त्या विद्यार्थ्यांना मी बोलत असतो की प्रयत्न करा, जर तुम्ही नोट्स काढून शकलात माझ्यासोबत, रनिंग नोट्स, की संकल्पना काय आहे, तर संकल्पना आहे, ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. मग त्याच्यानुसार तुम्हाला मी जे सांगतोय पॉईंट्स, हे पॉईंट पटपट लिहून चला, जेणेकरून तुमची नंतर रिव्हिजन पण होते. आता बघू, मॉर्लेमेंटो सुधारणा ॲक्टमध्ये असं काही केलं होतं का, तर नाही. मॉर्लेमेंटो सुधारणा ॲक्टमध्ये पूर्णपणे केंद्राच्याच हातात सगळं ठेवलं होतं. सब केंद्र के हात में था. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यामध्ये राज्यांना थोडीशी स्वायत्तता दिली होती. स्वायत्तता म्हणजे राज्यांना काही अधिकार दिले होते, पण एवढे अधिकार मोकाट सोडून दिले नव्हते. पायाभरणी खरीच त्यानुसार 35मध्ये सांगितली गेली आणि 47चा हा तर फक्त स्वातंत्र्याचा अधिकार होता. ह्याच्यामध्ये फक्त ट्रान्सफर ऑफ पॉवर होती, म्हणजे इंग्रजांकडनं आपल्या भारताला काय मिळणार एवढ्याच फक्त गोष्टी या ठिकाणी दिल्या होत्या. त्याच्यामुळे मॉर्लेमेंटो सुधारणा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा यांच्यामध्ये काय होतं ते तुम्हाला मी सांगितलं. इथं अधिकारांची विभागणीचा भाग नव्हता. त्यामुळं अधिकारांची जी विभागणी आहे ती इथं केंद्र सूचीत 59 विषय, प्रांत सूचीत 54 विषय, समवर्ती सूचीत 36 विषय. विसरायचं नाही, मी परत एकदा सांगतोय, ठीक आहे. या अशा गडबडी करायच्या नाहीत, ठीक आहे. आता हा जो विशेषाधिकार दिला होता, हा विशेषाधिकार कोणाला दिला होता, हा जो विशेषाधिकार दिला होता पोरांनो, हा दिला होता व्हाईसरॉयला. मला दिलता व्हाईसरॉयला. लक्षात ठेवा, आलं. हाच पॉईंट तुम्हाला काय केला जातो, मग विचारला जातो की व्हाईसरॉयला खास दिला होता का की नव्हता. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत झालं. संस्थानिकांना काय करायचं हा थोडासा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे संस्थानिकांनी आपल्या पद्धतीने करावं, ठीक आहे, आपल्या पद्धतीने हे सगळं सेटअप करावं. कारण की प्रांतांचंच नक्की कुठलं, संस्थानिकांना कोणते कायदे करायचे ह्यांचा एक लय मोठा प्रश्नच होता. त्यामुळे काय झालं होतं, हे नाराज होते ह्या कायद्यापासून. संस्थानिक लोक खूप नाराज होते, त्यामुळे संस्थानिक लोक हे त्या ठिकाणी आलेच नाहीत. असो, तर एवढं तर मात्र नक्की झालं की बाबा प्रांत एकदम चांगल्या पद्धतीने काम करायला लागले.
तर हे झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट. त्याचं उत्तर आहे. कधी लक्षात ठेवा, अधिकाराची विभागणी ही एक संकल्पना महत्त्वाची आहे. ही संकल्पना महत्त्वाची आहे. ही विभागणी तसा विचार केला तर 1861च्या काळात सुद्धा केली गेली होती. ठीक आहे, परंतु आता इथं जास्तच केली. 35द्वारे राज्यांना मोठी स्वायत्तता मिळाली. क्वेश्चन क्रमांक 4. तर भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील टिंबटिंब हा महत्त्वाचा टप्पा आहे. अगेन तोच सेम क्वेश्चन. ठीक आहे, अगेन तोच क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, अगेन तोच क्वेश्चन. त्याच्यामुळे ह्याच्यात जास्त आपल्याला एंटरटेनमेंट करायची गरज नाही. ह्याचं उत्तर पण देत बसू नका. ह्याचं उत्तर आहे 1861. 1857 नाही. ओके, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ठीक आहे, हा नाही. 99 पण नाही येत. आणि हा कसला 36-32 काढला हा पण नाही येत. हे येतच नाहीत ना, वर्षच नाहीत. आणि 1857 मध्ये तो पहिली गोष्ट तर कायदा आलाच नव्हता. तो 1858चा कायदा होता. तुम्ही ह्यांचे वर्ष जरी नीट चेक केले ना तरी तुम्ही बरोबर तुक्के लावू शकता. याचं उत्तर 2च असणार आहे. म्हणजे MPSCने 2022मध्ये मेन्स रिलेटेड क्वेश्चन असे एवढे सोपे विचारले होते की बस. ठीक आहे, हे खूप सोपे क्वेश्चन्स टार्गेट झाले होते. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन नंबर 5. भारत सरकार कायदा 1935 याबाबत कोणते विधान चुकीचे आहे? कोणते विधान चुकीचे? तर पहिलं विधान आहे, या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था. ठीक आहे, दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. तर हे विधान बरोबर आहे का? ठीक आहे, तर हे जे विधान आहे हे विधान बरोबर आहे. केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था लागू केली गेली आणि प्रांतातील रद्द करण्यात आली. रद्द करण्यात आली. आता ही दुहेरी शासन प्रणाली काय आहे ते पहिले आपण समजून घेऊन मग आपण पुढच्या ऑप्शनवरती येऊ. तर बघा, केंद्रात आता असं झालं होतं की केंद्रात बॉस कोण होता? केंद्रातला जो बॉस होता तो होता गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, किंवा त्याला आपण व्हाईसरॉय पण म्हणायचो. तर ज्यावेळेस गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ओके त्याच्या कार्यकारिणीबरोबर किंवा त्याच्या मंत्रिमंडळाबरोबर काम करायचा. ओके, त्याची जी मंत्री परिषद असायची, मंत्री परिषद, तर या मंत्री परिषदेमध्ये 2 गट असायचे. म्हणजे सपोज ही आता मंत्री परिषद आहे, तर या मंत्री परिषदेत 2 गट असायचे. एक असायचे अशासकीय, म्हणजे थोडक्यात हे भारतीय लोकच असायचे, भारतीय मंत्री, की जे भारतीय मंत्री निवडून आले होते, निवडून आलेले, की ज्यांचा बहुमत होतं, ज्यांचं काय होतं बहुमत, निवडून आलेले कायदेमंडळामध्ये जे बहुमत पक्षाचे होते. आणि दुसरे जे होते ते शासकीय लोक असायचे. म्हणजे हे शासकीय लोक जे असायचे ते एकदम हाय लेवलचे अधिकारी असायचे. हाय म्हणजे एकदम सचिव वगैरे टाईपचे. हे जे लोक असायचे ना, हे सचिव, त्यांना अपॉइंट केलं जायचं किंवा नामनिर्देशित केलं जायचं. आणि हे शुद्ध बुद्धीचे, हुशार बुद्धीचे असायचे. आणि हे भारतीय मंत्री म्हणजे भारतीय लोक असायचे, हे पण शुद्ध बुद्धीचे असायचे, पण हे लोकांद्वारे निवडून दिलेले असायचे. तर काय केलं जायचं, तर बघा ह्या ज्या मंत्री परिषदेमध्ये भारतातून निवडून आलेले जे मंत्री आहेत ना, ओके, यांना सोपीव खाती दिली जायची. सोपवलेली काय दिली जायची? सोपवलेली खाते. ज्या खात्यांसाठी ओके म्हणजे त्यांना जे छोटे मोठे कामं करायला लागायचे किंवा जे जबाबदारीचे तत्व होते, अशी जबाबदारीची कार्य त्या ठिकाणी त्यांना दिली जायची. पण जी काही खाती एवढी कामाची नव्हती, त्याच्यामुळे त्यांना काही मोठा फरक पडणार नव्हता. तर सोपवलेली खाती होती. आणि या ठिकाणी मंत्री जबाबदार असायचा. मंत्री जबाबदार होता. जे काही काम करायचं आहे, जे काही त्याला काम करायचं आहे त्याबद्दल तो स्वतः जबाबदार राहणार होता. व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया त्या ठिकाणी जबाबदार नव्हता, फक्त मंत्री जबाबदार असायचा. तर शासकीय लोकांसाठी काय असायचं, शासकीय जे सदस्य असायचे, हे शासकीय सदस्यांसाठी काय असायचे, तर राखीव खाती असायची. राखीव खाती म्हणजे एकदम स्पेशल, राखून ठेवलेली. ओके, आणि विशेष म्हणजे हे जे शासकीय लोक होते हे जबाबदार नव्हते. जबाबदार नव्हते म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने ओके त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेल्या कामाला ते जबाबदार नव्हते. हे जबाबदार होते तर हे जबाबदार नव्हते.
म्हणजे काय झालं होतं, मंत्री परिषदेतच अशा 2 प्रकारचे मंत्री तयार झाले होते, की एक होते जबाबदार, ओके सॉरी काय होते, एक होते जबाबदार आणि दुसरे होते जबाबदार नसलेले. त्याच्यामुळं मंत्री परिषदेमध्ये मंत्री परिषदेमध्ये द्विदल तयार झालं होतं. ही द्विदल प्रांतामध्ये फेल गेली ती आणि प्रांतात बंद झाली आणि ती आता कशात तयार झाली, तर ती केंद्रात तयार झाली. अशी एक विचित्र पद्धत या ठिकाणी तयार केली गेली होती. ह्याला म्हणतात डायरची सिस्टीम. या कायद्याद्वारे भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. आता बघा, द्विगृही मंडळाची जी निर्मिती आहे, ही कायदे मंडळाची निर्मिती ऑलरेडी 1919च्या कायद्याद्वारे आली होती. 1919च्या कायद्याने ती आणली गेली होती. त्यामुळं हे जो ऑप्शन आहे तो चुकीचा आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, कोणते विधान चुकीचे आहे, तर याचं उत्तर आहे 2. या कायद्यांद्वारे प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात आली, ते आत्ताच आपण बघितलं. आणि या कायद्याद्वारे 3 स्वतंत्र सूचनांच्या माध्यमातून केंद्र राज्याच्या अधिकारांचे विभाजन करण्यात आले, ते सुद्धा आपण बघितलं. म्हणजे 1935च्या ॲक्टबद्दल पहिलं, तिसरं आणि चौथं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर काही 2. ओके, ही पद्धत लक्षात आली. ह्या ज्या संकल्पना आहेत ना, ह्या संकल्पना लक्षात ठेवा. मेन संकल्पना कळणं गरजेचं आहे. तेवढ्या संकल्पना घ्यायच्या, चलायचं. उद्यापासून 10:30 वाजताचे लेक्चर रेडी आहे, लक्षात ठेवा. 10:30चा टायमिंग आपला राहील, 10:30 PM. जास्तीत जास्त 5-10 मिनटं कुठं मागं पुढं होईल. तर त्यासाठी तुम्हाला टेलिग्रामचा चॅनल या ठिकाणी मी लिंक करून ठेवलेला आहे वरती. जॉईंट टेलिग्राम नावाने तुम्हाला त्या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये दिसेल. तर तो जॉईंट टेलिग्राम नावाचा जो चॅनल आहे, तो तुम्ही टेलिग्रामला जॉईंट करून घ्यावा, की जेणेकरून तुम्हाला तिथून लिंक भेटेल. तिथं रेग्युलर सगळ्या यूट्यूब, व्हॉट्सअपच्या किंवा त्या ठिकाणी यूट्यूबच्या सगळ्या लिंक्स त्या ठिकाणी शेअर केल्या जातात. मटेरियलसुद्धा शेअर केलं जातं. असं नाही की मटेरियल नाही शेअर केलं जात, फक्त लिंक शेअर केल्या जातात. आता हे जे मी लिहितो आहे ते सुद्धा तिथं शेअर केलं जाईल. त्याच्यामुळं तिथं जॉईंट होऊन जा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019चा हा प्रश्न आहे. तर हे 19चे प्रश्न बघून घ्याल. काय दिलं याच्यात, 1935चा भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता काय झाली, प्राप्त झाली. प्रांतिक स्वायत्तता. तसं विचार केला तर जो 35चा कायदा होता, ठीक आहे, 35च्या कायद्याद्वारे 35च्या कायद्याद्वारे आपल्याला आहे ना, सायमन कमिशनने बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगतो. सायमन आलं होतं. सायमनने भारताला वसाहतीचे, कशाचे, वसाहती अंतर्गत स्वराज्याचा दर्जा द्यावा असे सुचवले गेले होते किंवा सांगितले होते. परंतु लेखाच्या ह्या काँग्रेस ब्रिटनवाल्यांनी ते ऐकलंच नाही. ठीक आहे, 1935चा कायदा आला. त्या 35च्या कायद्याद्वारे आपल्याला वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा न देता आपल्याला फेडरल बनवायचा प्रयत्न केला होता. फेडरल स्ट्रक्चर आपल्याकडं बनवायचं चाललं होतं, प्लॅनिंग. पण हे फेडरल स्ट्रक्चर बनवत असताना प्रांतांना केंद्राच्या अंतर्गत न ठेवता प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. म्हणजे प्रांतांवरती केंद्र फक्त नियंत्रण ठेवेल, पूर्ण नियंत्रण ठेवणार नाही. प्रांतांना स्वतःचे अधिकार, त्यांना सूची देण्यात आल्या. आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की प्रांतांना सूचीनुसार किती विषय मिळाले होते, तर 54 विषय मिळाले होते. तर या 54 विषयांवर कायदा करण्याचा अधिकार कोणाला मिळाला होता? हा अधिकार मिळाला होता प्रांतांना. त्याच्यामुळे प्रांतांना स्वायत्तता मिळाली होती. प्रांत मस्तपैकी सेटल झाले होते. ठीक आहे, प्रांतांमध्ये द्विगृही पद्धती सुद्धा सुरू झाली होती. द्विगृही पद्धत प्रांतात सुरू झाली होती. फक्त जी द्विदल शासन पद्धतीने ती रद्द झाली होती. 1935च्या द्वारे फेडरल कोर्टची स्थापना झाली होती. ठीक आहे, कशाची स्थापना झाली होती? फेडरल कोर्टची स्थापना झाली होती. फेडरल कोर्टची स्थापना सांगितली गेली होती 1935 मध्ये. 1935 मध्ये फेडरल कोर्टच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला. काय घेण्यात आला? फेडरल कोर्टच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आणि हे फेडरल कोर्ट 1937 मध्ये स्थापन करण्यात आले.
1937 मध्ये सुरू झाली. लक्षात ठेवा. प्रांतीय स्वायत्तता सुद्धा दिली होती. द्विगृही पद्धतीत प्रांतांना मिळाल्या आणि 1937 पासून ओके वरिष्ठ सभागृह सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलं कायदेमंडळाचं. इव्हन आपल्या सुद्धा महाराष्ट्राचं विधान परिषद 1937ला बनलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत चालतच चाललेली आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली हे चुकीचं आहे. लक्ष्मीकांतमध्ये याचा रेफरन्स मिळतो तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या संदर्भातला, पण नाही. रिझर्व्ह बँकेची स्थापना 34च्या RBIच्या ॲक्टद्वारे आणण्यात आली. 35मध्ये ऑलरेडी त्याची स्थापना झाली पण होती. 35चा ॲक्टचा मसुदा पर अगदी 34मध्ये बनला होता. त्यामुळं रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली हे विधान आयोगानं राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019मध्ये चुकीचं दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं विधान कोणते बरोबर आहे तर अ आणि ब. त्याचं उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक आता प्रश्न क्रमांक 7 वरती. प्रश्न क्रमांक 7 वरती 15 ऑगस्ट 1943 पर्यंत. ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे, हे 47 आहे, सॉरी 47 पर्यंत. भारत सरकारचा कायदा 1935 अंतर्गत टिंबटिंब भाग, टिंबटिंब विभाग आणि टिंबटिंब परिशिष्टे होती. काय काय होतं? ह्याचं उत्तर किती? 15 भाग होते की 14 भाग होते की 16 भाग होते की 17 भाग होते? हे ना लक्ष्मीकांत सरांनी दिले. हे फक्त आणि फक्त तुम्हाला इंटरनेटवरतीच भेटेल, पर्टिक्युलरली भाग. तर आपल्याकडे 1935चा कायदा ज्यावेळेस बनला, 1935च्या कायद्या अंतर्गत आपल्याकडे किती तर 14 भाग होते. ठीक आहे, कलमे किती होती तर कलमे होती 321 आणि परिशिष्ट किती होती तर परिशिष्ट होती 10. लक्षात घ्या, 1935च्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता इथं आणखी एक टिप म्हणून लिहून घ्या की जेव्हा भारताची राज्यघटना म्हणजे राज्यघटना स्वीकृत केली गेली, राज्यघटना स्वीकृत केली. आता कधी केली राज्यघटना स्वीकृत तर 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकृत झाली. अंमलबजावणी 26 जानेवारीला झाली होती. तर राज्यघटना जेव्हा स्वीकृत झाली तेव्हा आपल्या भारतीय राज्यघटनेत किती भाग होते तर 22 भाग. हे 22 भाग 395 कलमे, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होते. फक्त किती होते? 8 परिशिष्टे होती. तर असे पॉईंट्स कधी कधी विचारले जातात. तुम्हाला 35चंही विचारलं जाऊ शकतं आणि तुम्हाला त्याचंही विचारलं जाऊ शकतं, भारताच्या राज्यघटनेचंही विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8 घेऊ. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? आता ह्याच्यातून आहे ना प्रत्येक म्हणजे एक्साइज मुख्य परीक्षा 2018मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला ना, खरंच चांगला क्वेश्चन आहे. याच्यातून तुम्हाला प्रत्येक कायद्याद्वारे काय आपल्याला मिळालं, ओके, या 4ही पर्यायापैकी तुम्हाला बरोबर जोडी ओळखायची आहे. चला सांगा पटपट, मला काय ओळखायचे? बरोबर जोडी ओळखायची. काय डाऊट असेल तर विचारत चला, पण डाऊट तुमचा स्टडी रिलेटेड असू द्या. उगं विनाकारण काहीतरी इकडचं तिकडचं विचारत नका बस. तर 1909चा कायदा जो होता, या 9च्या कायद्याद्वारे निर्वाचन तत्व म्हणजे निवडणुकीचं तत्व केलं गेलं होतं का? ठीक आहे, लक्षात घ्या, हे 2-3 पॉईंट डोक्यात फिट करून ठेवा. 1892चा कायदा, नामनिर्देशन. ठीक आहे, नामनिर्देशन, नामनिर्देशक करण्याचं तत्व स्वीकारलं होतं. 1909 मध्ये अप्रत्यक्ष निवडणूक हे सांगितलं गेलं होतं. अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व होतं. निर्वाचन तत्व जे आहे हे निर्वाचन तत्व 1919चं होतं. 1919ला प्रत्यक्ष प्रत्यक्षात निवडणूक झाल्या होत्या.
निवडणुका पार पडल्या होत्या, आठवते का? स्वराज्य पक्ष निवडून आला होता. ओके, स्वराज्य पक्ष निवडून आला होता. त्याच्यामुळे 1919च्या कायद्याद्वारे प्रत्यक्षात निवडणुका झाल्या होत्या. मी परत एकदा सांगतो, 1892 नामनिर्देशन तत्व, 1909 अप्रत्यक्ष निवडणुका होणे, 1919 प्रत्यक्षात निवडणुका होणे. ठीक आहे. प्रांतिक स्वायत्तता, ही प्रांतिक स्वायत्तता 1919 द्वारे नव्हती दिली गेली, तर ही दिली गेली ती 1935 द्वारे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं, प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती. ठीक आहे, प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. त्यानंतर 1935चा कायदा, प्रांतांसाठी द्विदल राज्य पद्धती. तर प्रांतांसाठी नव्हती, उलट प्रांताची रद्द केली होती. ओके, यामध्ये प्रांतांसाठी नव्हती, तर ही केंद्रासाठी होती. आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. प्रांताची 1919 नुसार होती, प्रांतांना ती मिळाली होती. 1947चा जो कायदा होता, जबाबदार शासन पद्धती, बरोबर आहे. तर एक ह्याचं उत्तर काय असणार आहे? 4. जबाबदार शासन पद्धतीद्वारे या सगळ्या गोष्टी होत्या. जबाबदार शासन पद्धती म्हणजे आपल्याला जी घटना समिती होती, घटना समिती जी होती, या घटना समितीला आता कायदेमंडळ बनवली गेली होती. 1947च्या ॲक्टद्वारे घटना समितीची रचना चेंज झाली होती. ठीक आहे, घटना समितीची रचना चेंज झाली होती. घटना समिती आता 299 सदस्यांचीच झाली होती, ज्यामध्ये 229 सदस्य प्रांताचे होते आणि 70 सदस्य हे संस्थानिकांचे होते. ठीक आहे, कशाचे होते? संस्थानिक. तर असे पॉईंट लक्षात ठेवा. त्यामुळे जबाबदार शासन पद्धती जी आहे, जबाबदार शासन पद्धती ही 1947चं बरोबर आहे. तर बघा, हे असे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत ना, ह्या क्वेश्चन्समधून तुम्हाला ह्या संकल्पना ॲटलिस्ट लक्षात येतात. मी माझे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. 50 रुपयाची माझी बॅच ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. त्यात 300-400 प्रश्न माझे देऊनही झालेले आहेत तिथे. फक्त त्याचं एक्सप्लेनेशन बाकी आहे. तर एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही माझे प्रश्नसंग्राम जरी बघितले तरी होऊन जाते, पण तरी पण मी एक्सप्लेनेशन देईल आणि ते डिटेल घेईल. पण फक्त सध्या आता मला ते पुढचे जे प्रश्न आहेत, ते पुढचे प्रश्न तुमच्या एक्झाम डिक्लेअर व्हायच्या आधी मला काढायचे आहेत. एकदा एक्झाम डिक्लेअर झाली की मग ती 50 रुपयाची बॅच आणखी चांगल्या पद्धतीने मला रन करता येईल. ठीक आहे, आणि तसंही त्याची प्राईस मी वाढवणार आहे, कारण की ऑलरेडी ती मी एका ऑफरमध्ये सुरुवातीला देण्यात दिली होती. त्यानंतर तिचं प्राईस मी तशी वाढवायचा विचार करतोच आहे. तर तोपर्यंत ती पटकन ग्रॅब करून घ्या. 50 रुपयाला ते अवेलेबल आहे पॉलिटीचं. त्यानंतर 9वा सेक्शन 1935. बघा, कंटिन्यू 1935 आहे. 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आल्या नाहीत? अंमलात आणल्या नाहीत विचारले. काय विचारले? नाहीत. ठीक आहे, तर 1935चा जो कायदा होता, त्याद्वारे कोणत्या तरतुदी अंमलात आल्या नाहीत? मला एक सांगा, भारत मंडळ रद्द करणे. ठीक आहे, भारत मंडळ कशाच्याद्वारे रद्द करण्यात आलं होतं? ठीक आहे, भारत मंडळ रद्द करण्यात कशाद्वारे आलं होतं? की नाही बाबा, आता भारत मंडळाची काही गरज नाही आपल्याला, भारत मंडळ आपण काय करून टाकू? रद्द करून टाकू. ओके, अंमलातच नाही आलं असं म्हणतात. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या. ठीक आहे, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भारत मंडळ रद्द झालं. ठीक आहे, कशाद्वारे झालं ते रद्द? 1935 द्वारे खरंच झालं होतं का भारत मंडळ रद्द? तर भारत मंडळ होतं काय? ठीक आहे, तर भारत मंडळ जे तयार केलं होतं ते 1858ला भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी. भारत मंत्री जो होता, सुरुवातीला सांगितलं होतं मी आज, भारत मंत्रीला मदत करण्यासाठी हे तयार करण्यात आलं होतं. बरोबर, भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी. तर हे भारत मंत्र्याला मदत करण्यासाठीचं जे रद्द आहे, ओके, हे 1935च्या ॲक्टद्वारे, ठीक आहे, रद्द करण्यात आलं, रद्द केले गेले. ठीक आहे, परंतु रद्द जरी केलं असलं तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही, अंमलात आले नाही, ते अंमलात आले नाही. ठीक आहे, भारतीय संघराज्य ह्याची सुद्धा तरतूद केली गेली होती.
म्हणजे हे संघराज्य बनणार होतं प्रांत आणि संस्थानिक. पण मी मगाशीच सांगितलं होतं बघा, संस्थानिक लेखाचे आलेच नाहीत. संस्थानिक म्हणलं की नाही बाबा आम्हाला यायचं नाही, आम्ही जर भारताच्या संघराज्यात गेलो तर आम्हाला भारत सरकार ओके एकदम सर्वसामान्य असल्यासारखं आम्हाला सोडून दिलं, आम्हालाच खाऊन टाकेल. त्यामुळे भारतीय संघराज्य हे एक अस्तित्वात आलंच नाही. म्हणजे अ पण आलं नाही, ब पण म्हणजे तरतुदी केल्या बघा, तरतुदी केल्या होत्या, तरतुदी केल्या पण अंमलात मात्र आल्याच नाही. बघा क्वेश्चन कसा विचारलाय, तरतुदी केल्या होत्या पण त्या अंमलात नाही आल्या. भारत मंडळ रद्द केलं परंतु ते अंमलात आलंच नाही, ते रद्द झालंच नाही. भारतीय संघराज्य तरतूद केली होती परंतु ती अंमलात आलीच नाही. ठीक आहे, अंमलात आली नाही. केंद्रात द्विदल राज्य पद्धती तरतूद केली होती, आताच सांगितलं, तरतूद केली होती पण अंमलात आलेच नाही. आता सांगितलं होतं सोपीव खाती राखीव खाती या गोष्टी करून ठेवल्या होत्या परंतु अंमलात आणल्याच गेल्या नाहीत. हा पण प्रांतिक स्वायत्तता ओके याची तरतूद केली होती, तरतूद केली होती आणि ही 1937 पासून अंमलात आणली पण होती, अंमलात आणली होती. त्याच्यामुळं प्रांतिक स्वायत्तता अंमलात आली. स्वतः अ, ब आणि क यांच्या तरतुदी झाल्या होत्या परंतु ह्या अंमलात न आल्यामुळे याचं उत्तर येईल 3. याचं उत्तर काय येतं पोरांनो 3. त्यानंतरचा एक जरा मोठा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10. असे प्रश्न वाचायला खूप वेळ लागतो. तर विधान अ दिलेलं आहे, विधान ओके आणि त्याचं कारण दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात हे तर असर्शन दिलेलं आहे, या ठिकाणी काय दिलेलं आहे तर रिझन दिलेलं आहे, असर्शन आणि रिझन. भारत सरकारचा कायदा 1935 अनुसार ओके शेषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे दिले होते. 35च्या कायद्यानुसार आत्ताच सांगितलं होतं जे विशेषाधिकार दिले होते ते दिले होते व्हाईसरॉयला, व्हाईसरॉयला दिले होते, व्हाईसरॉयला दिले होते. त्याच्यामुळं सरळ सरळ आहे की विधान ए चूक आहे, हे विधानच चूक आहे. कारण मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की शेषाधिकार जे आहेत ते व्हाईसरॉयला दिले होते, गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला दिले होते, विधिमंडळाकडे दिले नव्हते. आताचे जे शेषाधिकार आहेत आता सध्या आपल्या भारतातले ते मात्र आपल्याकडे संसदेकडे देण्यात आलेले आहेत. त्यामुळं अ हे चुकीचं आहे. भारत सरकारचा कायदा 1935 अंतर्गत संघराज्य, प्रांतिक आणि समवर्ती अशा 3 सूच्यांची विभागणी करण्यात आली होती. आता जरा मेमरीवरती जरा मेंदूवरती जोर टाका आणि मी संघराज्याच्या किती तरतुदी होत्या ते सांगा. ओके तर या ठिकाणी किती होते 59, प्रांतिकचे किती होते 54 आणि समवर्तीचे किती होते तर 36. तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे आठवत नसेल पण आणि काही लोकांना आठवत असेल. जर आठवत नसेल तर समजून चालायचं, आपल्याला रिव्हिजन करायची गरज पडते. नाहीतर कधी कधी होतं आपण वाचत जातो 4 दिवसानंतर विसरून जातो. ते पुढचं पाठ मागचं सपाट होण्याच्या ज्या पद्धती आहेत या पद्धती तुमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात राहतात. आणि हे का होतं कारण की तुमचं सतत वाचन नसतं. 4 वेळा वाचलं की तुम्हाला कॉन्फिडन्स होतं की मी 4 वेळा वाचलं, मी लय हुशार. अशा पद्धतीची एक विचारसरणी निर्माण झालेली आहे विद्यार्थ्यांमध्ये. तर प्रश्न क्रमांक हे 10, ते प्रश्न क्रमांक 10 तुम्हाला मी कंप्लीट केलेले आहेत. जाता जाता एक गोष्ट नक्की सांगेल की एक संग्राम बॅच नावाची बॅच मी 4.5 महिन्याची बॅच सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही पद्धतीने शिकवता येईल. 4ही विषय एकदम डिटेल. हे प्री प्लस मेन्सची आहे. ओके, ह्या प्री प्लस मेन्सच्या हिशोबाने संपूर्ण सिलेबस 4 महिन्यात किंवा 4.5 महिन्यामध्ये हे 4 विषय तुम्हाला जर माझ्याकडनं शिकायचं असेल, मी स्वतः वैयक्तिक शिकवणार आहे, तेही लाईव्ह. ठीक आहे, याच्याबरोबर प्रत्येक विषयाचा जसं प्रकरण झालं तसं लगेच त्याचे PYQ ॲनालिसिस पण करून द्यायचे आहेत. ही बॅच 3 जूनपासून सुरू झालेली आहे. मी या बॅचचं जास्त प्रमोशन नाही केलेलं कारण की थोडंसं जरा पाठदुखी चालू होती, त्यामुळे मी पण जास्त जरा थोडंसं त्याच्या मागं कमीच होतो. याची मूळ किंमत 5,600 आहे. ऑफर प्राईस त्याची 3,999 आहे आणि जो कूपन कोड आहे तो आहे KG500. आता हा कूपन कोड वापरला तर 3,999 परत तुमचे 500 रुपये मायनस होतील आणि तुम्हाला फक्त 3,500मध्ये ही बॅच घर बसल्या मिळेल. एकदम चांगली बॅच सेटअप करायचं प्लॅनिंग आम्ही करतोय. ऑलरेडी जस्ट सुरुवात झालेली आहे. काही विद्यार्थी म्हणत होते की सर न्यू कमिंग बॅच असेल तर सांगा. तर बघा बॅचमध्ये मी आता पूर्ण बॅच घेण्याचं थोडंसं बंदच करणार आहे.
पूर्ण म्हणजे सगळेच सिलेबस ती घेतली तरी मग आम्ही रिव्हिजन वगैरे बॅच घेऊ. पण ती डिटेलमधली बॅच तुम्हाला जर शिकायचं असेल तर या 4 विषय मी खूप डिटेलमध्ये या ठिकाणी शिकवतोय. तर तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर नक्की या. राज्यशास्त्रसुद्धा चाललं आहे, अर्थशास्त्रसुद्धा चाललं आहे, खूप डिटेल चाललं आहे. एवढं डिटेल की मी याच्या आधी ज्या ब्रह्मास्त्र वगैरे ज्या बॅचेस घेतल्या होत्या त्याच्यापेक्षा मी या ठिकाणी डिटेल्स शिकवत आहे. जसं जसं मी बॅच घेईल तसं घेईल. ठीक आहे, तर ही संग्राम बॅच आहे. 4 विषय तुम्हाला कमी किमतीमध्ये अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटतात. त्याचा नक्की विचार करा. ब्रह्मास्त्र बॅचसुद्धा आहे. ज्यांना सगळे विषय शिकायचे त्यांच्यासाठी ब्रह्मास्त्र बॅच आहे. ती जरा स्वस्तात आहे, ते तुम्ही घेऊ शकता. आणि जाता जाता एक गोष्ट सांगेल की जे कोणी जिओग्राफी ऑप्शनलचा विचार करतायत 2025साठी, की ज्यांना पुढे भविष्यात जिओग्राफी ऑप्शनल घ्यायचं आहे, विचार करतायत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जिओग्राफी ऑप्शनलची बॅच माझी सुरू झालेली आहे, जी 24,999ची आहे ऑप्शनलची. पण ऑफर प्राईजमध्ये ती आम्ही 15,999 देतोय आणि विशेष म्हणजे 4 EMI सुद्धा आम्ही ठेवलेले आहेत. ठीक आहे, ही बॅच पूर्ण म्हणजे पूर्ण 1 वर्षाची बॅच असेल. ऑप्शनल तयार करायला 1 वर्ष लागतात. जर तुमच्या डोक्यात असं वाटत असेल की 3 महिन्यात आणि 4 महिन्यात मला ऑप्शन करायला मिळतो आणि मी करू शकतो, तर यू आर सुपरमॅन. ओके, तर तो ऑप्शनल एवढ्या कमी काळात होत नाही. 1 वर्षामध्ये तो लिहून, तापून, सुलाखून तयार होतो तो. तर त्याच्यासाठी ह्या मोठ्या-मोठ्या फीज आहेत. हे समजून चला, नाहीतर तुम्हाला एकदम धक्का बसायचा आहे. लय मोठी फीज राव, असं तसं. तर ठीक आहे, ह्या अशाच फीज असतात ऑप्शनलच्या. तर ह्या ऑप्शनलची लेक्चर्ससुद्धा सुरू झालेले आहेत. जर विचार करत असाल तर नक्की कॉन्टॅक्ट करावा किंवा बॅचला यावं. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही या ठिकाणी हजर झालात त्याबद्दल. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. आपला जो ॲप आहे तो किरण गुरुजी ॲप डाउनलोड करून ठेवा. त्याच्यामध्ये पॉलिटीच्या ज्या छोट्या मोठ्या बॅचेस आहेत त्या पटापट जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढं त्याचा फायदा होईल आणि एक्सप्लेनेशनसाठी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. चला, थँक्यू. परत आपण भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून कोणाला काय डाऊट असेल तर विचारा.